नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। दापोलीतील पाजपंढरी गावातील काही घरांना समुद्री उधाणाचा फटका। घरात अचानक समुद्राचे पाणी शिरल्याने 25 ते 30 कुटुंबियांना केले तात्काळ स्थलांतरित। संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। रोह्याच्या कुंडलिका नदीला मोठा पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। धरमतर बंदरातून जयगडकडे रवाना झालेले JSWचे मालवाहू जहाज अलिबाग समुद्रात भरकटले। जहाजावरील खलाशांचे बचाव कार्य सुरू। आणि लोटे मेडिसिनमध्ये पावसाचा फायदा घेत कंपनीतील रासायनिक सांडपाणी सोडले जाते ओढ्यात। ओढ्यातून नदीला पाणी मिळत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। त्यातच रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केले। रात्री 3 वाजल्यापासून संपूर्ण रोह्यासह लगत असलेल्या भुवनेश्वर, वरसे, रोटखुर्द, धाटाव या गावांमध्ये कुंडलिकेचं पाणी शिरलंय। तात्काळ NDRFची टीम दाखल होऊन पूरग्रस्त परिस्थिती असलेल्या रहिवाशांना प्रशासनाच्या माध्यमातून सुखरूप स्थळी हलवून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तात्काळ महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करून पंचनामे करायला आदेश दिलेत। या आदेशाची अंमलबजावणी करून वरसे, भुवनेश्वर सह रोह्यात प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करायला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून नदीलगत पूररेषेत असलेल्या जागेस अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे। त्यावर आता तरी प्रशासन कारवाई करणार का असा सवाल देखील नागरिकांकडून केला जातो। तर रायगडच्या पाली सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले। जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरे आणि दुकाने देखील पुराच्या पाण्याखाली गेली आहेत। अशातच पूरग्रस्त भागाची पेण सुधागड रोहा भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आणि समाजसेवक प्रसाद भोईर यांनी नागोठणे, रोहा, पेण आदी पूर भागात पाहणी करून नागरिकांशी संवाद साधलाय। यावेळी कोळीवाड्यातून बोटीतून फेरफटका मारून नागरिकांशी संवाद साधलाय। त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला आवश्यक त्या सहकार्य करण्याबाबत सूचना दिल्यात। नागोठणे, कोळीवाडा येथील घरात पुराचं पाणी शिरून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे तसेच आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी पुढाकार त्यांनी घेतलाय। प्रसाद भोईर हे सेवाभावी आणि निस्वार्थी वृत्तीने सर्वांच्या अडीअडचणी आणि मदतीला धावत असतात। वेळप्रसंगी स्वखर्चाने सढळ हाताने मदत देखील ते करतात। यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन व्यापारी, लहान मोठे दुकानदार तसेच नागरिक यांच्याशी संवाद साधलाय। दुकानदार, व्यापारी यांचे या पुरात मोठे नुकसान झाले। त्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिक, दुकानदार यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी प्रसाद भोईर यांनी यावेळी केली। खरं तर रायगडवासियांसाठी महापुरा नवीन नाही आहे, परंतु लोकांनी जर अगदी गरजेचं असेल आणि अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे। आपण एकमेकांना सहकार्य करून जे कोण अडचणीत आहेत, ज्यांची घरं सकल भागात आहेत, त्यांना त्यांचं सामान हलवण्यासाठी, लोकांना बाहेर काढण्यासाठी खरं तर कोळीवाड्यामध्ये देखील आपल्याला हे बघायला भेटतं की कोळीवाड्यातली मुलं आज प्रत्येकजण आपल्या नेहमीच्या व्यवसायाकरता लागणाऱ्या होड्या त्यांनी आज सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी लोक घरामध्ये अडकलेली आहेत त्या लोकांना तसेच लोकांचं सामान काढण्याचं काम ही कोळीवाड्यातली मुलं आपल्याला
अगदी स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने करताना दिसत आहे. तर हाच भाईचारा आपण सगळ्यांनी रायगडवासियांनी दाखवावा आणि एकमेकांची काळजी घेत सुरक्षित राहावं. खरं तर रायगड प्रशासन अत्यंत सजग आहे. अत्यंत रात्रीपासूनच यंत्रणा काम करत आहे. महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा अगदी फील्डवर उतरून आपल्याला काम करताना दिसत आहे. NDRFचं पथक देखील ठिकठिकाणी त्यांच्या रेस्क्यू टीम्स तयार आहेत. या लेवलला तर त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु आता जर आपण सखल भागात बघितलं तर शेती पूर्ण पाण्याखाली आहे. पाणी उसळण्याची चिन्ह कोणती दिसत नाही. लोकांनी ज्या पेरण्या केलेल्या आहेत, तो लाभ लावलेला आहे, तो सगळ्यात जास्त चान्सेस आहे. बऱ्याच घरांचं नुकसान झालेलं आहे. बऱ्याच घरातून लोकांच्या पौड्यावर वस्तूंचं नुकसान झालं आहे. त्यातले तातडीने पाणी उचलल्या पंचनामे व्हावे. आणि जसं असं म्हटलं जातं की कोकणातील शेतकऱ्यांवर नेहमी अन्याय होतो, त्यांना या पूर परिस्थितीचा किंवा नुकसानग्रस्त जे झालेलं असतं त्याचा फारसा मोबदला इथे भेटत नाही. ही आजपर्यंतचा जो अनुभव आहे, व्यापाऱ्यांना देखील फार मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं, परंतु कधीही कोणतीही नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही. तेव्हा माझी प्रशासनाला विनंती राहील की आपली जेव्हा पाणी ओसरलं जाईल तेव्हा आपली ही सगळी यंत्रणा कामाला लावून लोकांचं झालेल्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना योग्य तो मोबदला व नुकसान भरपाई मिळावी ही प्रशासनाला विनंती आहे. तर रायगड जिल्ह्यामधील रोह्याच्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचमुळे रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर 3 ते 4 फूट पाणी असल्याचं पाहायला मिळालं. तर उंच असलेल्या नवीन पुलाला लागून ठिकठिकाणी पाणी वाहत होतं. दोन्ही बाजूकडे पुराचं पाणी भरल्याने रोहा अष्टमीकरांसाठी नवीन पूल ही कुचकामी ठरलाय. पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटल्याने वाहतूक देखील बंद पडली होती, तर प्रवासी देखील मोठ्या संख्येने रखडले होते. रोहा अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटाव मध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण रोहा तालुका जलमय झालाय. गेले काही दिवस मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण रोहा तालुक्याला झोडपून काढले. धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला मोठा पूर आलाय. मध्यरात्री पाऊस नदीची पाणी पातळी जलद गतीने वाढू लागली. यावेळी रोहा शहरातील अनेक भागात आणि मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेत आणि काही दुकानांमध्ये देखील पाणी शिरले. अष्टमीत आणि कोलाड मार्गावर रस्त्यावर पाणी भरल्यामुळे नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटलाय. तर कुंडलिका नदीपात्रात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील माती भरावामुळे शहरातील सखल भागासह नदीलगतच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. वरसेमध्ये सखल भागात पाणी जमायचे, मात्र आजच्या पुराने नवरत्न हॉटेल ते वरसे स्टॉप दरम्यान पाणी भरून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली होती. रोड गावालगत ही काही ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने नदीपात्रात करण्यात आलेल्या मातीच्या भरावाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जाते. बाजारपेठ, एसटी स्टँड मागे धनगराळी आदी ठिकाणी यावेळी पुराचे पाणी शिरलं होतं. पावसामुळे पूरपरिस्थिती अधिक प्रभावी बनल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. यावेळी रोहा नगरपालिकेतर्फे रिक्षा फिरवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतोय. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील पाचपंढरी गावातील काही घरांना समुद्री उधाणाचा फटका बसलाय. अनेक घरांमध्ये समुद्राचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर अनेक घरात समुद्र उधाणाच्या लाटांचं पाणी शिरल्यामुळे सामानाची देखील नुकसान झालंय. यावेळी समुद्र उधाणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने 25 ते 30 कुटुंबियांना तात्काळ स्थलांतरित करण्यात आले. संपूर्ण परिस्थिती पाहता नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठी हानी झाली. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. याचा फटका संपूर्ण तालुक्याला बसला असून अलिबागमधील रेवस रस्ता मानेफाटा येथे वडाची मोठी फांदी पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. झाड पडल्याची माहिती मिळताच अलिबाग उपविभाग क्रमांक 2चे सोमनाथ धुमाळ व भाऊसाहेब तळेकर यांनी तात्काळ तत्परता दाखवत तुटलेली फांदी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेले 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात दाणादाण उडाली असून कुर्णे, खेरवसे व पुनस या गावांमध्ये घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले.
बुधवारी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरे, गोठे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून महावितरणचे देखील वीज खांब मोडून पडल्याने मोठं नुकसान झालंय। तर तालुक्यातील बहुतांशी भाग हा वीजखंडित पुरवठ्यामुळे हैराण झालेला दिसून येतोय। पुरणे येथे रामकृष्ण एकनाथ कुलकर्णी यांच्या अंगणातील मंडपावर फणसाचं झाड पडून 10 पत्रे फुटून नुकसान झाले। पुनस वरचीवाडी येथे बबन केशव गुरव यांच्या घरावर झाड पडल्यामुळे 10 पत्रे फुटून नुकसान झाले। तसेच खेरवसे जाधववाडी येथील रवींद्र गंगाराम सावंत यांच्या घरावर वडाचं झाड पडले, त्यामुळे घराला तडे गेले। त्याचप्रमाणे लांजा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच आहेत, त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरं जावं लागते। अशा प्रकारे तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे लोकांचं नुकसान झाले। धरमतर बंदरातून जयगडकडे रवाना झालेलं JSWचं मालवाहू जहाज अलिबाग समुद्रात भरकटलंय। या भरकटलेल्या JSWच्या मालवाहू जहाजावरील खलाशी सुखरूप असून त्यांना किनाऱ्यावर आणण्याचं बचाव कार्य सुरू करण्यात आले। रात्री उशिरापर्यंत जहाजावरील सर्व खलाशांना किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न केले जाणार होते। समुद्रातील लाटा, सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे बदललेल्या वातावरणात हे मालवाहू जहाज भरकटले। जहाज भरकटले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं JSWच्या जनसंपर्क विभागाने कळवले। भरकटलेल्या या मालवाहू जहाजावर 14 खलाशी असून ते खलाशी सुखरूप असले तरी त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले। जहाज भरकटले असल्याचं लक्षात येताच जहाजाच्या नाविकाने जहाज अधिक भरकटू नये यासाठी नांगर टाकून जहाज कुलाबा किल्ला परिसरात उभं केले। रत्नागिरीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे, त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण होत चाललंय। नेमका याचाच फायदा उचलत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या नेतृत्वात शहरात वृक्षारोपण केले। यावेळी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यात। तसेच शहरातील मारुती मंदिर येथे रस्त्यावरच वृक्षारोपण करून या दुर्दशेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली आहेत। रस्त्यावर पडलेले खड्डे जांभा दगडाने बुजवण्यात येत आहेत, मात्र पुन्हा पाऊस पडला की चिखल होतोय। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे गेले महिनाभर निमूटपणे गाड्या चालवणाऱ्या जनतेची बाजू शिवसेना ठाकरे गटाने आक्रोश करत मांडली आहे। यावेळी संजय साळवी, संजय पुनस्कर, संध्या कोसुमकर, दिलशाद गोदड, शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। वतीने आज आपल्याला आपण निवेदन देतोय की रत्नागिरी शहरामध्ये संपूर्ण रत्नागिरी शहर हे खड्डामय झालेलं आहे। संपूर्ण जर आपण सोशल मीडियाच्या द्वारे असेल, व्हॉट्सअपचे असेल की पेपरच्या माध्यमातून जी जनतेचे जे आवाज आहे, म्हणजे आपल्या जनता या रस्त्या संदर्भात काय चर्चा करते, संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये काय चर्चा आहे, ग्रामीणमध्ये काय चर्चा आहे, हे आपल्याला सगळं आपण DPO म्हणून एक वरिष्ठ अधिकारी म्हणून आपल्याला सगळी कल्पना असेल। पण आम्ही आज जे निवेदन देतोय, जर येणाऱ्या 8 दिवसामध्ये या संपूर्ण रत्नागिरी शहरामधील जर खड्डे न भरले गेले तर ह्या रत्नागिरी नगर परिषदला कायमस्वरूपी आम्ही टाळ ठोकू। आणि खड्डे भरत असताना जेणेकरून हे जे तुम्ही डबर आणताय आणि ते डबर त्या ठिकाणी टाकताय, त्या ठिकाणी जर मोठा पाऊस आला तर ते 5 मिनिटात त्याची माती होऊन संपूर्ण रस्त्यावर होतोय। जे जाणारे ऑफिसला असतील, कर्मचारी असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, जाणाऱ्या पदचाऱ्यांच्या ह्याच्यावरती जाणारी जी वाहन आहेत त्यांच्या अंगावर तो कंपल्सरी स्टिकर उडतोय, वाहनांवर उडतोय, जेणेकरून त्या दिवशी जाणारे कर्मचारी परत ते कपडे चेंज करण्यासाठी जातात आणि त्यांना शासकीय कामामध्ये जाण्यासाठी विलंब होतोय, विद्यार्थ्यांच्या शाळेचं नुकसान होतोय। आणि ही सर्वस्वी जबाबदारी ही रत्नागिरी नगर परिषदची आहे। आम्ही कुठल्या नेत्याची आम्ही बोलणार नाही। जर आपल्याकडे नगर परिषदमध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक न झाल्यामुळे या ठिकाणी आज प्रशासकांची नेमणूक शासनाने केलेली आहे। जवळजवळ 2.5 वर्ष या रत्नागिरी शहराच्या रत्नागिरी नगर परिषदेवरती प्रशासक म्हणून नेमणूक असतेवेळी हा प्रशासक कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम केलं जात नाही। ते संपूर्ण रत्नागिरीवासी या जनतेच्या निदर्शन आलेलं आहे। आणि जर ही वेळ आली, येणारे गणपती असतील, येणारा श्रावण महिना असतील, येणारी रत्नागिरी शहरातील तालुक्यातील सप्ताह असतील, आणि जर ही अशी रत्नागिरी शहरापर्यंत परिस्थिती गंभीर असेल तर खऱ्या अर्थाने रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब कार्यकर्ता ह्या नगर परिषदला टाळ ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही। रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाल्यामुळे शहर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, एसटी स्टँड, तेलीआळी नाका व जयस्तंभ येथे प्रतिकात्मक वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले। काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी थेट खड्ड्यात बसून लोकांचं लक्ष वेधून घेतले।
संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक मारली। या संदर्भात भाजप शहराध्यक्ष राजन फाळके व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं। यात सुधारणा न झाल्यास 5 ऑगस्टला स्वखर्चाने खड्डे भरू असं भाजप पदाधिकाऱ्यांनी ठणकावलंय। या प्रसंगी खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करू असं आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले। या आंदोलनात शहराध्यक्ष राजन फाळके, माजी आमदार बाळ माने, महिला शहराध्यक्षा पल्लवी पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रस्त्याची अवस्था बिकट आहे। आजपर्यंत आम्ही याच्या अगोदर प्रशासनाला एक माननीय जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली पत्र दिलेलं होतं, पण आजही त्यांनी आमच्या ह्या पत्राचा कुठेही हे न करता या पत्राची अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। असे असताना पुन्हा एकदा लोटे एमआयडीसी परिसरात पावसाचा फायदा घेऊन ओढ्यांमध्ये व नाल्यांमध्ये घातक रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्याचा प्रकार समोर आलाय। लोटे एमआयडीसी मधील लासा कंपनी नजीक वाहणाऱ्या ओढ्यामध्ये पिवळ्या रंगाचे रासायनिक सांडपाणी वाहत असल्याचं उघड झालंय। परिसरात उग्र वास देखील पसरलाय। तर गेल्या काही महिन्यात देखील अशा प्रकारे रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याचा प्रकार समोर आला होता। पुन्हा एकदा लोटे एमआयडीसी मधील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रायगड जिल्ह्यात मोबाईल दुकानात, मंदिरात आणि घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या 4 जणांच्या खोपोली पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत मुसके आवळल्यात। पकडलेल्या चोरट्यांनी खोपोलीसह खालापूर, रासायनिक, कर्जत, कळंबोली, पाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली होती। 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरट्यांकडून पोलिसांनी जवळपास 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज मुद्देमाल हस्तगत केलाय। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत काटरंग रोड लगत असलेल्या महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी गाभाऱ्यातील दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना 8 जुलै रोजी घडली होती। या घटनेनंतर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भरांबळे या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांनी वापरलेल्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली। खोलवर तपास करत खोपोली पोलिसांनी आरोपी संजय कुमार समहार वय 36 राहणार कळंबोली नवी मुंबई व विनोद रामराव राठोर राहणार 32 पेडली सुधागर पाली या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीस गेलेल्या मालासह एकूण 2,66,907 रुपये किमतीची मालमत्ता खोपोली पोलिसांनी हस्तगत केली आहे। या दोघांच्या नावावर रायगड जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल असल्याचं देखील उघडकीस आलंय। दुसऱ्या गुन्ह्यात 16 जुलै रोजी चोरट्याने खोपोली बाजारपेठेतील जनता मोबाईल दुकानाचे शटर फोडून चोरी केली होती। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्हीचे फुटेज तपासून राहुल रघुनाथ वय 20 वर्ष राहणार तालुका मावळ जिल्हा पुणे आणि अनिकेत धनाजी जिथे वय 23 वर्ष राहणार ताजेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। दोन्ही आरोपींकडून 86,058 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलाय। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून एका इसमाने खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती। नवी मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलाय। त्यातच आता या इसमाने उडी मारल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। बुधवार दिनांक 24 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती। करुतुरी श्रीनिवास असे या इसमाचे नाव असून तो खाजगी नोकरीस असल्याची माहिती मिळते। सदर इसमाचा शोध घेण्यासाठी कोलाडच्या इंडियन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। घटना घडताच काही तासात इंडियन रेस्क्यू टीमचे पथक अटल सेतू परिसरात दाखल होत त्यांनी आपल्या 4 पाणबुड्यांच्या सहाय्याने 4 तास शोध मोहीम राबवली। सायंकाळी 4 ते 8 अशी सलग 4 तास पाणबुड्यांनी अथक परिश्रम घेत शोध घेतला। मात्र वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि लाटांचा मारा यामुळे सदर इसमाचा शोध अद्याप देखील लागला नसल्याची माहिती मिळते। रत्नागिरी येथे रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल राजभोग येथे अचानक लागलेल्या आगीवर तटरक्षक जवानांच्या प्रसंगावधानामुळे ताबा मिळवण्यात यश आले। राजभोग भोजनालयात सायंकाळी जेवणासाठी
तटरक्षक दलाचे जवान त्यांच्या परिवारासोबत जेवणासाठी गेले असता तेथे अचानक 9 वाजण्याच्या सुमारास किचनमध्ये चिमणी पेटल्याने आग लागली आणि क्षणार्धातच आगीच्या ज्वाळा पहिल्या माळ्यावर असलेल्या भोजन क्षेत्रात देखील पोहोचल्या। यावेळी तटरक्षक दलाच्या जवानांनी आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये उपस्थित सर्वांना बाहेर काढले। तटरक्षक दलाच्या हरदीप सिंह या अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आणि जीवाची पर्वा न करता आग विझवण्यास सुरुवात केली। अग्निशमन दलाच्या आगमनापर्यंत हरदीप सिंह यांनी आगीवर बहुतेक ताबा मिळवला होता। त्यानंतर अग्निशमन दलाने पूर्णतः आग विझवली। तटरक्षक दलाच्या हरदीप सिंह यांच्या मोठ्या आगीमुळे ताबा मिळवून मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्यापासून वाचली। इतर व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींना आगीचा मोठा प्रादुर्भाव होण्यापासून वाचवल्यामुळे हरदीप सिंह यांच्या धाडसी कार्याचं उपस्थित सर्वच कौतुक करतात। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक पेण येथे भाजप कार्यालयात संपन्न झाली। भाजप दक्षिण जिल्हा रायगड उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा यावेळी सन्मान केला। यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार निरंजन डावखरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवी पाटील, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आपल्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन काम करणे गरजेचे आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। आता रिझल्टच द्यायला लागतो वगैरे काय होत नाही, आता डायरेक्ट रिझल्ट आहे। महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून योजना राबवण्यात येत आहेत। या योजनांचा लाभ जिल्ह्यातील महिलांनी घ्यावा असं आवाहन उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी अलिबाग येथे केले। अलिबाग येथील होरिझोन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा पुष्प दोसरे या कार्यक्रम सोहळ्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार भावना गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तर विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मंचावरची लावणी पण दुसरा महोत्सव आमचा बहादूर झालेला नाही, जो तयार झाला पाहिजे। आपला सर्व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजच्या या कार्यक्रमाचे संयुक्त एकूण 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही हा दौरा करणार आहोत आणि याच्यामध्ये आमच्या बरोबर असणाऱ्या सहकारी माननीय आमदार भावना गवळी, त्याच्यानंतर कला शिंदे, शीतल म्हात्रे, मीना कांबळी आणि बाकी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते, शिल्पा देशमुख आणि विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये तिथे काम करणाऱ्या स्त्रिया यांच्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मग बुलढाणा आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, अशा प्रकारे त्याचे ग्रुप्स केलेले आहेत आणि प्रत्येक टीम जी आहे ती 9-9 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याचं नियोजन सगळं केलेलं आहे। त्याच्यामध्ये मुख्यतः ज्या स्त्रियांनी ज्या स्वतः कार्यकर्त्या किंवा प्रचारक आहेत किंवा ज्या स्थानिक पातळीवरच्या महिला संघटक आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातल्या शंका कुशंकांना उत्तरं देणं आणि ही योजना का केली याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये स्पष्टता आणणं हा या सगळ्या कामाचा हेतू आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 ऑगस्टपर्यंत हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केला जाणार आहे। काही ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या जिल्हा प्रमुख सुद्धा शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन ही योजना सगळ्यांपर्यंत जशा पोहोचवतील तसं तुम्ही ऐकलं की अनेक योजना ज्या आहेत त्यांची माहिती देऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत, मंत्री आहेत ते देखील त्याच्या बैठका घेणार आहेत। स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यासाठी म्हणून अनेक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील लोटे एमआयडीसी क्षेत्रातील एबी माऊरी या कंपनीच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व अन्न सुरक्षा विषयी जनजागृती केली जाते। याच उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल बोरज या शाळेमध्ये पर्यावरण रक्षण आणि अन्न सुरक्षा या एबी माऊरी या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आलं।
यावेळी गजानन कोटेकर, आदित्य अवस्थी, बिभीषण खामकर, अंकुर माथुर, समीर कदम या शाळेच्या मुख्याध्यापक शुभांगी कदम व शिक्षक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. तुम्हाला माहित आहे ना आपली लोटे एमआयडीसी सर्वांना माहित आहे ना? ओके. तर लोटे एमआयडीसी मध्ये भरपूर कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यामध्ये एबी पुरी नावाची जी कंपनी आहे, तर ही एक खाद्यपदार्थ बनवणारी एक कंपनी आहे. ठीक आहे. तर आमच्या कंपनीमध्ये जे तुम्हाला बर्थडेला तुम्ही केक खाता ना, सर्वांना केक आवडतो ना? बिस्किट, ब्रेड असे बेकरीचे काही आयटम जे आहेत, वडापाव, बरोबर, हे आपल्या सर्वांना आवडते. तर त्याला लागणारे जे साहित्य आहे आपल्या देशाची पद्धती. सो सगळं हे चालू कुठून व्हायले? आपल्या आरोग्यापासून आणि आपल्या खाण्यापिण्यापासून. तर मग आमची कंपनी सुद्धा त्याच दृष्टीनं एबी पुरी कंपनी ही जी खायचे पदार्थ जे बनवते, खास करून ब्रेड आयटम्स, आपल्यामध्ये जसे आवडतीचे पदार्थ झालेले आहेत, तर त्या पदार्थांची सुद्धा जास्तीत जास्त कशी काळजी घेता येईल त्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम कंपनी राबवते. अद्यावत ज्या मशिनरीज आहेत त्या मशिनरीज कंपनी घेऊन येते. त्यापासून जे तयार होणारे उत्पादन आहेत ते उत्पादन आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठीची जी यंत्रणा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपले वाहन असतील, ज्या वाहनांमधून उत्पादन आपण ग्राहकापर्यंत घेऊन जातो. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.